मोर्शी तालुक्याला लागून असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या मध्य प्रदेशातील धारूळ या गावानजीकच्या जंगलात वाघाने 3 जनावरांचा फडशा पाडला। त्यामुळे या गावामध्ये दहशत पसरली आहे। चांदूर बाजार व मोर्शी तालुक्यात अद्यापही ही दहशत कायम आहे। मोर्शी चांदूर बाजार तालुक्यातून पुढे प्रवास करत गेलेल्या वाघाने आता मोर्शी तालुक्याला लागूनच असलेल्या एका गोठ्यावर आपला मोर्चा वळवला व तेथील 3 जनावरे फस्त केले। गेल्या काही दिवसांपूर्वी मोर्शी तालुक्यातील मायवाडी, अंबाडा, कोपरा, वाघोली शिवारात वाघाने दहशत निर्माण केली होती। शेतात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला होता। तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात खरीप हंगामातील कपाशी व तुरीचे पीक काढण्यासाठी तयार झाले आहे। रबी हंगामात गहू व हरभऱ्याचे पीक येण्याच्या अवस्थेत आहे। 13 जानेवारीला अंबाडा या गावापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या सायवाड्याच्या जंगलात वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले होते। त्यानंतर वाघाने जनावरांवर केलेल्या या हल्ल्याने पशुपालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। आता ही नुकसान भरपाई कोणाकडे मागावी असा प्रश्न ग्रामस्थांचा आहे। काय झालं होतं? कालचा प्रकार काय घडला? म्हणजे असा झाला की रात्री आम्ही घरी गेलो म्हशी दुवा करून, तर सकाळीच आलो तर आम्हाला हे दिसलं, जनावराचे ठसे दिसले आणि हे जनावरानं बच्चा खाल्ला हे दिसलं। तुम्ही हेटीवर राहत असता काय? हा, राहत असते, पण माणूस 2 दिवस सुट्टीवर होता त्यामुळे राहिला नाही। फॉरेस्टवाल्याला याच्याबद्दल माहिती दिली तर काय म्हणाले? ते म्हणाले की पोस्टमॉर्टम रिपोर्ट आमच्याकडे देऊन द्या बा फक्त। पोस्टमॉर्टम कोण करणार आहे? तेच तर समजलं, डॉक्टर बोलावा म्हणे, तुम्ही म्हणे डॉक्टर बोलावा म्हणे। हा, बोलावा म्हणे, पोस्टमॉर्टम करा म्हणे। आता आम्ही डॉक्टर आम्ही बोलावं का ते न बोलावा हे तुम्ही ठरवा म्हणा काय आहे ते। मेरा नाम है देवराव यूने। कैसा क्या हुआ था कल? वो रात में आया। हाँ। 2 बच्चे सोए थे ऊपर। 2 बच्चे? हाँ। ऊपर? हाँ। क्या होना चाहिए? भरपाई वगैरह? तो इसका कुछ भरपाई हो ना भाई। फॉरेस्ट वालों को इसके बारे में बताया क्या? हाँ, बता दो। लेखी निवेदन दिया? अभी तो नहीं दिया है। तो बताया है उनको। तो क्या बोले, आने वाले हैं वो? हाँ, वो अभी वो पोस्टमार्टम रिपोर्ट मांग रहे हैं वो। दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।